शिवसेनेचे नेते, युवा सेनेचे अध्यक्ष, माजी मंत्री आदरणीय आदित्यजी ठाकरे, आदित्यजी सन्माननीय रमेशभाई कदम, सन्माननीय अविनाशजी लाड, सन्माननीय पारकाशेठ बने, आमचे आम आदमीचे सन्माननीय दीपक साळवी भाई, माझे आदरणीय हुसेनभाई दलवाई, उपस्थित सर्व पत्रकार आणि मतदार बंधू भगिनींनो, आदित्यजी, आज आपण या ठिकाणी येत असतानाच या चिपळूण वासियांनी ज्या पद्धतीने यापूर्वी सुद्धा माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांचं स्वागत केलेलं आहे, त्याच संख्येने, त्याच जिद्दीने, त्याच उत्साहाने आज संपूर्ण चिपळूण वासीय, इंडिया आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आपल्या स्वागतासाठी आणि त्याचबरोबर आपल्या मशाल चिन्हाचा 1001% विजय निश्चित करून देण्यासाठी आज या ठिकाणी कटिबद्ध झालेले आहेत। खास करून मी आभार मानेन आमच्या इंडिया आघाडीच्या सर्वच पुरुष पदाधिकाऱ्यांचं, पण त्याही पेक्षा माझ्या महिला पदाधिकाऱ्यांचा मनापासून आभार मानेन की मागच्या संपूर्ण निवडणुकीच्या कालावधीमध्ये आणि खास करून आदित्य साहेबांच्या आजच्या सभेचा औचित्य साधून या पद्धतीने उन्हातानाची पर्वा न करता, लग्न सराईचे दिवस आहेत त्याची पर्वा न करता संपूर्ण प्रचारामध्ये जी आघाडी घेतलेली आहे त्याबद्दल महिला आघाडीचं मनापासून आभार मानतो। अर्थात पुरुष आघाडीचं सुद्धा आभार आहेच, परंतु आदित्यजी, ह्या चिपळूण म्हणजे माझ्या मतदारसंघातलं पहिलं माझं परिवाराचा हा तालुका आहे, शहर आहे। तसं चिपळूण हे मध्यवर्ती शहर आहे, परंतु दुर्दैवाने मागचे अनेक वर्ष चिपळूण म्हणजे दरवर्षी पावसाळ्यामध्ये पुरामध्ये ही चिपळूण बाजारपेठ उद्ध्वस्त होणं, व्यापाऱ्यांचं नुकसान होणं, हे असे अनेक दरवर्षीचा हा एक पद्धत होती। दुर्दैवाने 2018-19 ला जो महापूर आला त्यामुळे सुद्धा अख्खा महाराष्ट्र चिपळूण वासियांसाठी धावून येत असतानाच माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री होते, आपणही मंत्री होता, आदरणीय नाना पटोले साहेब, आदरणीय शरद पवार साहेब हे सुद्धा ह्या चिपळूण वासियांसाठी ज्या पद्धतीने धावून आले आणि चिपळूण वासियांना आधार देण्याचं काम केलं, त्यामुळे चिपळूण वासिय मशालीच्या बरोबर नक्की ठामपणे उभे राहणारच आहे, यामध्ये कोणतीही शंका नाही। परंतु अजूनही त्यावेळेला सुद्धा माननीय मुख्यमंत्री महोदय उद्धव साहेबांनी शब्द दिल्याप्रमाणे आपल्या वशिष्ठी नदी असेल किंवा शिव नदी असेल, ही गाळमुक्त करण्याचा प्रयत्न केला, बहुतांशी गाळ काढला गेला, पण त्यानंतर मात्र अजून एक जे संकट आहे चिपळूण शहरावर, ब्ल्यू लाईन, येलो लाईन, रेड लाईन, या लाईनीमध्ये हे आमचे शहरवासी फसलेले आहेत आणि त्यामुळे भविष्यामध्ये पुन्हा तुम्ही मंत्री झाल्यानंतर राज्यामध्ये आपल्याला चिपळूण शहराची आता खूप मोठ्या प्रमाणात वाटचाल होत चाललेली आहे, वाढत चाललेलं आहे। आताच आपले प्रशांतजी यादव आहेत, एक चांगले उद्योजक म्हणून त्यांनी दुग्ध म्हणजे मिल्क इंडस्ट्रीमध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे। आमचे रमेशभाई आहेत, अविनाशजी आहेत, हुसेनभाई आहेत, या सगळ्यांच्याच प्रयत्नातून या चिपळूण शहराचा सर्वांगीण विकास व्हावा आणि त्यासाठी चिपळूण शहराची वाढ होण्याची अपेक्षा आहे। पण ही ब्ल्यू लाईन जी आहे, या ब्ल्यू लाईन पासून चिपळूण शहर मुक्त करावं यासाठी मी प्रयत्न चालू केले होते। आपणही त्यावेळेला एक मीटिंग घेतली होती आपल्या कारकिर्दीमध्ये, पण दुर्दैवाने या भारतीय जनता पक्षाच्या सरकारने आपल्या उद्धव साहेबांना मुख्यमंत्री पदावर उतरवलं, आपल्याला मंत्रिपदापासून दूर जावं लागलं आणि आपण सुरू केलेले प्रयत्न अर्धवट राहिलेले आहेत। परंतु भैरीबुवाची कृपा तर आहेत, पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये इंडिया आघाडीचं सरकार येणार म्हणजे येणारच आणि त्यानंतर त्या मंत्रिमंडळाकडून राज्यामध्ये सुद्धा जे मंत्रिमंडळ येईल त्यामध्ये सुद्धा राहिलेले जे प्रश्न आहेत ते सोडवण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी करणार आहोतच। साहेब, कोकणामध्ये रोजगार हा एक प्रश्न आहे। आपण पर्यटन मंत्री असताना कोकणातल्या अनेक पर्यटन क्षेत्राला
एक प्रोत्साहित करण्याचं काम आपल्या माध्यमातून झालं होतं। अगदी परशुराम घाटापासून ते अगदी दोडामार्ग पर्यंतचे जेवढे घाट माथ्याचे रस्ते आहेत त्यासाठी सुद्धा पर्यटनाच्या क्षेत्रातून अधिकाधिक प्रोजेक्ट आणणं आणि स्वयंरोजगाराची निर्मिती करून पर्यटनाच्या माध्यमातून एक स्वतःचा आर्थिक स्तर उंचावणं यासाठी आपण जेवढे प्रोजेक्ट मंजूर केले होते, दुर्दैवाने त्यानंतर आलेलं जे सरकार त्याने त्याला स्थगिती दिली। आम्ही भांडलो, त्यानंतर काही प्रोजेक्ट सुरू झाले, पण या कोकणातलं जे पर्यटन आहे त्या कोकणातल्या पर्यटकांना वाव देण्यासाठी आणि पर्यटनाला शाश्वत आधार देण्यासाठी मी माझ्या वचननाम्यामध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टुरिझम अँड ट्रॅव्हल मॅनेजमेंट अँड नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वॉटर स्पोर्ट्स या दोन संस्थांची मागणी, इन्स्टिट्यूटची मागणी केलेली आहे। आपल्या राज्य सरकारच्या माध्यमातून केंद्र सरकारकडे भविष्यामध्ये प्रस्ताव गेले तर कोकणामध्ये पर्यटनाला एक चांगला दर्जा मिळेल अशी मला खात्री आहे। साहेब, या चिपळूण पासून खऱ्या अर्थाने हे माझ्या मतदारसंघातली कोकण रेल्वे म्हणजे माझ्या मतदारसंघातलं पहिलं स्टेशन, ही जी कोकण रेल्वे जी आहे ही प्राध्यापक मधु दंडवते साहेबांची देणगी आहे आणि ही कोकण रेल्वे खऱ्या अर्थाने जर प्रॉफिट मध्ये आणायची झाली, खऱ्या अर्थाने त्याचं दुपदरीकरण करून जर कोकणला त्याचा फायदा करून द्यायचा झाला तर ह्या कोकण रेल्वेचं विलीनीकरण भारतीय रेल्वेमध्ये करण्याची आवश्यकता आहे। मागचे 1.5 वर्ष ही मागणी मी लावून धरलेली आहे। आज देशातल्या 58 ट्रेन एका सिंगल ट्रॅक वरून चालणारी कोकण रेल्वे आहे, म्हणून मी मागणी साहेब अशी केलेली आहे, कोकण झोन स्वतंत्र ठेवून कोकण रेल्वेचं भारतीय रेल्वेमध्ये मर्जिंग करावं, जेणेकरून भारतीय अर्थसंकल्पातून कोकण रेल्वेला जर फंडिंग झालं तर लवकरच कोकण रेल्वेचं दुपदरीकरण करण्यामध्ये आम्ही यशस्वी होऊ शकतो। सुदैवाने माझ्या मागणीला रेल्वे मंत्री महोदयांनी पाठिंबा दिला, सगळ्या राज्य सरकारनं पत्र लिहिली, सर्व राज्य सरकारने प्रतिसाद दिला, पण दुर्दैवाने महाराष्ट्रामध्ये बसलेले गद्दारांचं सरकार भारतीय रेल्वेने 3 वेळेला पत्र पाठवून सुद्धा केंद्राच्या या प्रस्तावाला अद्याप साधी उत्तर सुद्धा दिलेलं नाही, पत्राची पोच सुद्धा दिलेली नाही आणि म्हणून कोकण रेल्वेच्या विकासाच्या आड पर्यायाने कोकणवासियांच्या हिताच्या आड कोकणवासियांची मागणी कचऱ्याच्या टोपलीत टाकणाऱ्या महाराष्ट्रातल्या गद्दार सरकारला जागा दाखवण्याची आवश्यकता आहे। आज मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग होय, ज्या वेळेला नितीन गडकरी साहेब पहिले या खात्याचे मंत्री झाले त्यावेळेला त्या राष्ट्रपती भवनवर पहिल्या मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाला तातडीने आणि प्राधान्याने तुम्ही निधी द्या, मार्गी लावा, ही मागणी जर कोणी केली असेल तर ती आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब आणि त्याचबरोबर त्यांच्याबरोबर होते ते माननीय शरद पवार साहेब, या दोघांनी मागणी केली। नितीन गडकरी साहेबांनी निधी दिला, पण दुर्दैवाने या भारतीय जनता पक्षाचे जे स्वतःचे लागेबांधे असलेले जे ठेकेदार आहेत त्यांची नियुक्ती केल्यामुळे आज मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाची दयनीय अवस्था झाली। साहेब, हा मार्ग पूर्ण करून घेण्यासाठी एकटा विनायक राऊत खासदार म्हणून जेवढा प्रयत्न करतोय बाकी कोणी करत नाही। हे इल्लू टिल्लू पिल्लू येत आहेत त्यानंतर त्याचा पत्ताच नाही होत आणि म्हणून केवळ निकळ दादागिरी, दपटशाही, दांडगाई, तलवारी अशा पद्धतीचं भांडवल घेऊन ज्या वेळेला माझ्या समोरचे उमेदवार नारायण राणे या कोकणामध्ये येतात त्यावेळेला कोकणवासियांना राडेबाज विकृती या कोकणामध्ये आणायची नाहीये। आज आपले भास्कर शेठ जाधव माननीय सुप्रियाताई सुळे यांच्या प्रचाराला गेलेले आहेत आणि म्हणून आजच्या या त्या वेळेला ज्या वेळेला ह्या म्हणजे फुंकणाऱ्या त्याच्या एका नेत्याने ज्या पद्धतीने घाणेरड्या पद्धतीने राडेबाज विकृती या चिपळूण शहरामध्ये केलेल्या आहे, आमचे संदीप सावंत आहेत, भरल्या ताटावरून त्यांना उचललं आणि इथून मारत मुंबईपर्यंत नेलं का तर आपल्या आजारी असलेल्या आईला डॉक्टरकडे घेऊन गेले, त्यांच्या मीटिंग मध्ये गेले नाही म्हणून संदीप सावंतांची पाठ सोलून काढली। नवी मुंबईच्या खाडी पुलावर त्यांची गाडी उभी केली आणि त्या खाडीत ते फेकणार होते त्यांना
परंतु साईबाबांच्या कृपेने संदीप सावंतांना जीवदान मिळालं, वाचले आणि ते आज शिवसेनेमध्ये आलेले आहेत. संदीप सावंतांसारख्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या पाठीशी आम्ही भक्कमपणे उभे राहणार आहोत. आणि शेवटी एकच सांगतो की आजपर्यंत विनायक राऊत, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा निष्ठावंत सेवक, आदरणीय उद्धवजी ठाकरे यांचा निष्ठावंत शिलेदार, मातोश्रीचा भक्त आणि आदित्यजी ठाकरेंसारख्या एका जबरदस्त ताकदवान नेत्यांचा एक मार्गदर्शन घेऊन काम करणारा कार्यकर्ता म्हणून मी माझ्या कोकणच्या भूमीची सेवा प्रामाणिकपणे करायचा प्रयत्न केलेला आहे. 100% निधी खर्च करत असतानाच आज कोकणातला जो प्रश्न आहे काजू उत्पादकांचा, हा काजू उत्पादकांचा प्रश्न मी लोकसभेमध्ये सातत्याने मागची 2 वर्ष मांडतोय. काजूला हमीभाव मिळालाच पाहिजे. गोव्याला काजूला हमीभाव मिळतोय, आपल्याला मिळत नाही. काजूचं उत्पादन 15% पेक्षा कमी झालं तर काजूचा दुष्काळ जाहीर करा, ही मागणी मी संसदेमध्ये अधिनियम 377 अन्वय केलेले आहे. हा त्याचा पुरावा आहे. त्यामुळे काजू असेल, आंबा असेल, रोजगार असेल, पर्यटन असेल, एक प्रामाणिकपणे कोकणचा भूमिपुत्र म्हणून कोकणवासियांची सेवा चाकरी करण्याचा प्रयत्न करतो. सत्तेचा माज नाही, पण हरिकीर्तन असेल, भजन कीर्तन असेल, देवाधर्मात समोर लोटांगण घालण्याचं असेल, त्याचं दर्शन घेऊन पुढे चालण्याचा प्रयत्न विनायक राऊतने सातत्याने केलेला आहे. आणि मला अभिमान आहे माननीय बाळासाहेबांनी आणि उद्धव साहेबांनी, आदित्यजी तुम्ही जो विश्वास विनायक राऊतवर ठेवलेला आहे तो विश्वास सार्थ ठरवण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा पुढच्या टर्म मध्ये सुद्धा करेनच. जोपर्यंत या शरीरामध्ये राम आहे तोपर्यंत विनायक राऊत भगवा आणि उद्धवजी ठाकरेंचाच शिलेदार, मातोश्रीचा सेवक म्हणून राहण्याचा भाग्य आम्हाला मिळालेलं आहे. आणि म्हणून स्वार्थासाठी खोके घेणं ही बेईमानी विनायक राऊतच्या शरीरामध्ये, विचारामध्ये कधी भिनणार नाही. आणि म्हणून आज आपल्या समोर आदित्यजी आणि इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या साक्षीने एकच प्रार्थना करतो, मागच्या 10 वर्षामध्ये जो आशीर्वाद कोकणवासियांनी दिला, जो आशीर्वाद कोकणातल्या देवदेवतांनी दिला, जो आशीर्वाद हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध या सर्व स्तरातील सगळ्या कोकणवासियांनी दिला, तोच आशीर्वाद भविष्यामध्ये सुद्धा द्या ही प्रार्थना करतो. आणि मशाल रूपी चिन्हावर, माझं चिन्ह 3ऱ्या क्रमांकावर आहे. ह्यानं समोरासमोर येऊन वैचारिक किंवा निवडणुकीमध्ये लढण्याची ताकद ज्यांच्यामध्ये नाही त्यांनी कोणतरी डुप्लिकेट आणून उभा केलेला आहे. पण विनायक भाऊराव राऊत हा लोकांच्या हृदयामध्ये आहे, लोकांच्या मनामध्ये आहे. त्यामुळे मला नक्की खात्री आहे आपण ही सेवा करण्याची संधी मला द्याल, म्हणून पुन्हा एकदा मशाल रूपी आशीर्वाद मागतोय. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.